थेट आझाद मैदानामध्ये जातोय। आझाद मैदानामध्ये काय परिस्थिती आहे ह्याचा आढावा घेतोय प्रतिनिधी माधव सावरगावे तिथे उपस्थित आहेत। माधव, आझाद मैदानावर काय परिस्थिती आहे? 12 वाजता मैदान खाली करायला सांगितलं होतं, मात्र आता 1:15 वाजता आहेत, तर त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे काय सांगशील? तर त्याची माहिती या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मिळालेली आहे, तरीही हे सगळे आंदोलक आता इथून हटायला तयार नाहीत। या परिसरात पोलीस येतील अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र मनोज जरांगे यांनी जसं सांगितलं होतं की मी मेलो तरी हरकत नाही, पण तुम्ही या आंदोलनातून जाऊ नका, त्यामुळे हे आता हटायला तयार आहेत। काय आंदोलकाला बोलूयात। तुम्हाला माहिती आहे की ऑर्डर आलेली आहे, हे मैदान रिकामं करायला कोर्टाने सांगितलेलं आहे। जरी आंदोलन बेकायदेशीर आहे असं कोर्ट म्हणत असेल, पण कोर्टाने जरी दिला असेल, पण आम्ही जवळपास 2 वर्षापासून आरक्षण मागत आहे। वाटत असेल जर मैदान रिकामं होईल, पण मैदान रिकामं होणार नाहीये। गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही बाजूला हटणार नाहीये इथून। सांगितलं हे मैदान खाली करा म्हणून, वाटताना जरी सांगितलं तरी आमचं आंदोलन शांततेचं पद्धतीचं नाही आणि शांततेनं चालणार। पाटील जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत मुंबईतून एक बी मराठा हलणार नाही। एक मराठा कोटी मराठा। जय शिवराय। मुंबई जाणार का इथून बाहेर? आता इथून जाणार आहेत का? नाही, जोपर्यंत हॅलो, जर तुमच्या कोर्टाचा कुठलाही निर्णय राहू द्या, जोपर्यंत मराठ्या अंगात रक्त आहे तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही। शेवटचा देश पाटलांचा असेल, पाटलांच्या समोर आम्ही त्यांचा शेवटचा देश असेल, आम्ही आमचं रक्त आहे तोपर्यंत मैदान सोडणार नाही। नियम पाळावे लागतील ना, नियम पाळावे लागतील ना। नियम कुणासाठी आहेत? नियम जनतेसाठी आहेत का कोर्टासाठी नियम आहेत? नियम कुणासाठी आहे सांगा मला तुम्ही? नियम कोणासाठी आहेत? नियम हे जनतेसाठी असतात का? जनतेसाठी नियम आहेत। कोर्ट कुणासाठी आहे? कोर्ट कुणासाठी आहे साहेब सांगा तुम्ही आम्हाला? फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित दादा, तुमची माझी बायको तुमची बहीण आहे। आम्ही तुमचं ऐकू, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला काही नको। आम्ही रिकाम आहो का? आम्हाला काम नाही का? आम्ही आमची लेकरं बाळ काम जनावरच आम्ही इथे येऊन बसलो, आम्हाला काम नाही का साहेब तुम्ही सांगा? पोलीस आले तर इथून सगळं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।